समर्थ सर्वांना। आजच्या माझ्या नवीन व्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा सकाळी सकाळी आता समजा 6 वाजले आहेत सकाळचे आणि सकाळी 6लाच आज व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। आणि बघा रात्रभर कंटिन्यू पाऊस आलेला होता, एकसारखा सतत पाऊस सुरू होता रात्रभर आणि सकाळी पण पाऊसच चालू होता। मग मी उठले, आंघोळ वगैरे केली, देवपूजा केली। त्यानंतर म्हटलं चला आता मस्तपैकी गॅसच्या ओट्याची पूजा करून घ्या, गॅस शेगडीची पूजा करा। मस्तपैकी छान अशी शेगडीची वगैरे पूजा करून घेतली आणि त्यानंतर लागली इथे नाश्ता बनवायला। आता कसं आहे नाश्ता पण सकाळी आपल्याला पाहिजेच असते सर्वांना। मग म्हटलं चला आज हेल्दी टेस्टी दोन्ही प्रकारचा नाश्ता बनवायचा। तर बघा आजच्या 2 प्रकारच्या नाश्त्यामध्ये हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यामध्ये काय काय बनवणार आहे। तर माझ्याकडे मूग होते भिजत घातलेले, छान पैकी त्याला मोड आलेली होती। मस्तपैकी ते मूग घेतले, त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून वाफवून घेतले। त्यानंतर माझ्याकडे मक्याचे दाणे बरेच दिवसापासून फ्रीजमध्ये पडले होते, त्यावर पण माझं लक्ष नव्हतं। आज गेलं लक्ष, म्हटलं चला आता मक्याचे दाणे आहे तर मस्तपैकी हेल्दी आणि टेस्टी असा मक्याचा उपमा करूया। आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने टेस्टी असा उपमा बनवला। मस्त त्या मक्याचे दाणे मस्तपैकी धुवून घेतले, त्यानंतर मिक्सरमध्ये काढून घेतले। आणि त्यानंतर इकडे मम्मीची देवपूजा सुरू होती, मम्मीसोबत पण गप्पा सुरू होत्या सकाळी सकाळी आमच्या। मस्तपैकी मम्मी काय बोलत होती, मी पण बोलत होती, असं आमचे गप्पा करता करता माझा इकडे नाश्ता पण सुरू होता। म्हटलं दोन्ही कामं आपण सोबत करू। आणि कसं आहे तेजस्विनीला पण नाश्ता द्यायचा असतो सकाळी, तिला छानपैकी असा हेल्दी आणि टेस्टी पण दोन्ही प्रकारचा नाश्ता आज द्यायचं ठरवलं होतं। कसं आहे अशा वेळेस वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्याची क्रेविंग होते आपल्याला, काही असं म्हणजे असताना असं प्रेग्नेंट असताना खावंसं वाटते आणि त्यासोबत थोडीशी आपल्याला हेल्थची पण काळजी घ्यायची असते। तर मी म्हटलं चला तिच्या हेल्थची पण आपण काळजी घेऊ शकलो पाहिजे, असं काहीतरी बनवू आणि तिला टेस्टी वाटेल असंही काहीतरी बनवू। मग कसं आहे केदारला पण थोडं जरा मी हेल्दीच देते मुलांना पण। तर मस्तपैकी मटकीची उसळ इथे बनवायला घेतली, गरमागरम अशी छान टेस्टी, अगदी कमी मोजक्या तेलामध्ये मी ही मटकीची उसळ बनवली होती। मुंगाची उसळ बनवली होती एकदम कमी तेलामध्ये, म्हणजे जसं आपण डाएटमध्ये बनवतो ना तशी। तर हे बघा इथे किती छान अशी मस्त देवपूजा झालेली आहे मम्मीची, मम्मीने मस्त देवपूजा वगैरे करून घेतली। तर कसं आहे सकाळी सकाळी अशी देवपूजा वगैरे बघितली आणि देवाकडे बघितलं ना खूप प्रसन्न वाटते। मग मी पण खाली यायच्या आधी देवाजवळ वर दिवा लावला, देवाची पूजा करून घेतली होती। त्यानंतर मग मी खाली आली होती। तर इथे मग मम्मीची पण खाली येऊन बघते तर काय मम्मीची पण देवपूजा सुरू होती स्वतःला। मग मी स्वतःचं आपलं जे नेहमीचं आहे ते स्वतःचं आवरलं, मस्तपैकी रेडी झाले आणि मस्त आपल्या नाश्त्याच्या तयारीला लागले। आणि आज म्हणजे आहे एकादशी, तर एकादशी म्हटलं म्हणजे मम्मीचा आला उपवास। मग मम्मीसाठी छानपैकी अशी भगर पण बनवली इथे, मम्मीसाठी छान मस्त गरमागरम भगर बनवायला घेतली। मम्मीला भगर द्यायची होती टिफिनमध्ये पण आणि नाश्ता पण दोन्ही आपलं सुरू असतं जसं नेहमीचंच आहे आपलं, मस्तपैकी गरमागरम असं। त्यानंतर मग आपला जो उपमा आहे तो काढून घेतला आणि त्याच कढईमध्ये लसण पण फ्राय करायला घेतले। मस्तपैकी आपल्याला बनवायचा होता चीज गार्लिक ब्रेड, ह्या पदार्थ आज बनवायचा होता। तर त्यासाठी सर्वात आधी मग तेल होतंच कढईमध्ये, म्हटलं चला आता छानपैकी आपल्याला लसूण वगैरे फ्राय करून घ्यायचं आहे। लसूण फ्राय करून घेतला, त्यानंतर मग इथे खलबत्त्यामध्ये छान असा ठेचून घेतला आणि ते बाजूलाच एका बाउलमध्ये बटर काढून घेतलं होतं। तर त्या बटरमध्ये आता आपला जो ठेचलेला लसूण वगैरे आहे तर तो पण आपण काढून घेणार आहोत आणि जे जे आपल्याला पदार्थ लागतील ते सर्व आता आपण इथे बाउलमध्येच काढू। जे बटर काढलेलं आहे बाउलमध्ये तर त्यामध्येच काढणार आहोत। तर मग इथे मी ते लसूण बटर एकत्र केलं आणि त्यामध्ये मग बारीक चिरलेली कोथिंबीर पण होती माझ्याकडे आणि बारीक कट केलेला थोडा लसूण होता तो पण टाकून घेतला। आणि त्यानंतर आहे आपला अजिनोमोटो वगैरे
जे आपलं चिली फ्लेक्स वगैरे असते सर्व ते टाकून घेतलं. त्यानंतर चवीसाठी मी काळं मीठ होतं माझ्याकडे, ते पण टाकलं. म्हणजे चला थोडं काळं मीठ, जिरा पावडर, धना पावडर असं थोडं, म्हणजे थोडे आपले जसं की आपण काही बनवतो म्हटलं थोडे देशी मसाले पण पाहिजेच आपले. त्यानंतर काळे मिरे पावडर वगैरे होती ती पण काढून घेतली. मग आली दिशा पण मला मदत करायला, तर दिशाने ते सर्व एकत्र मिक्स करून घेतलं बटरमध्ये. त्यानंतर मग मी इथे ब्रेड जे होते, पाव होते माझ्याकडे, पावभाजीचे राहिलेले पाव एक्स्ट्रा होते घरी, तर तेच मग कट करून घेतले पाव. आणि त्याच्यामध्ये आता जे आपण छानपैकी असं मिश्रण तयार केलेलं होतं, तर ते मिश्रण आता आपण इथे आपल्या पावच्या वर मस्त लावून घेणार आहोत पावला. आणि त्यावर पूर्ण असं मस्त लतबत असं चीज पण टाकून घेणार आहे. भरपूर प्रमाणामध्ये चीज पण टाकून घ्यायचं. असे मी फर्स्ट टाईमच बनवत आहे. बट आपलं हे जे गार्लिक ब्रेड आहे ना, तर हे चीज गार्लिक ब्रेड वगैरे जे आहे ते मी यूट्यूबवर बघूनच ही रेसिपी बनवायला घेतलेली आहे. आणि फर्स्ट टाईमच बनवत आहे, तर म्हटलं चला आपल्याकडे पाव आहे तर पावचीच बनवा. जर तुमच्याकडे ब्रेड असेल तर तुम्ही ब्रेडची पण बनवू शकता. आणि मायक्रोवेव्हमध्ये खूप छान होते हे, तर माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे. म्हटलं चला आपण आपल्या कढईमध्ये किंवा तव्यामध्येच करू. जसं आपल्याकडे साहित्य उपलब्ध आहे आपण त्यामध्येच करून घेऊ. तर त्यामध्ये मस्तपैकी असं आता जे पाव आहे ना आतून मला मस्तपैकी मी त्याला सर्व मिश्रण जे आहे ते लावून घेतलं होतं. त्यानंतर मस्त चीज टाकून घेतलं. परत पावच्या वरून आणखी जे मिश्रण आहे ते टाकलं आणि वरून त्या पावच्या वरून सुद्धा चीज टाकून घेतलेलं आहे इथे. मग थोडा वेळ ताट ठेवून ते झाकून घेतलं. म्हटलं थोडं मस्त चीज मस्त मेल्ट झालं पाहिजे म्हणून. तर हे बघा इथे मस्तपैकी आपले पाव झालेले आहेत. ते गार्लिक ब्रेड जे आहे ते तयार झालेले आहे. तर तयार आहे आपला हेल्दी टेस्टी नाश्ता. तर हे आहे गार्लिक ब्रेड. त्यानंतर आहे इथे मक्याचा उपमा, मुगाची उसळ. तर या सर्वांनी हेल्दी आणि टेस्टी नाश्ता करायला मस्तपैकी आपले तेजस्विनीचे डोहाळे पुरवायचं काम सुरू आहे. आणि आपलं पण तिच्यासोबत चालू आहे सध्या. तर माझ्या डाएटचं पूर्ण पांदानच वाजलेलं आहे. जे आता आलं ते खायचं काम सुरू आहे मस्तपैकी. चला काही हरकत नाही. आणखी आपण जे आपलं डाएट आहे नेहमीप्रमाणे ते लवकरच सुरू करणार आहोत. तर मस्तपैकी मी पण नाश्ता करायला घेतला. मुगाची उसळ आणि मक्याचा उपमा जो आहे तो, आणि ब्रेड पण सोबतच घेतले मी. मला पण खूप आवडले होते हे चीज गार्लिक ब्रेड. खूप मस्त वेगळे वाटत होते खाण्यासाठी, असं टेस्टी. त्यानंतर श्रद्धाला पण नाश्ता दिला. आणि ही बघा स्वामिनी कशी मध्ये मध्ये करत आहे. स्वामिनी पण आमच्यासोबत थोडा जरा, तिला पण मग जे नाश्ता असतो घरामध्ये बनवलेला ते पण थोडं हेल्दीचं तिला पण चारायचं काम सुरू असते. मग श्रद्धा तिला खाऊ घालत होती. मी तेजस्विनी इथे बसून गप्पा करत करत मस्तपैकी आमचा चालू आहे नाश्ता. आणि मुलांना पण नाश्ता दिला होता. ते केदारला वगैरे, दिशाला, गौरीला, असं सर्वांसाठी नाश्ता रेडी आहे. सर्वजण मस्तपैकी नाश्ता करायला बसले. मग आम्ही दोघी इथे दुपारीच्या जेवणामध्ये काय बनवायचं हे विचार करत होतो. ठरवायचं चालू होतं आमचं. मी तिला विचारलंसुद्धा आज तुला कशाची भाजी खायची आहे, पण ती बोलली की मला सर्वच भाज्या आवडते म्हणून. मग नंतर मग असं करत करत छान असा गप्पा करत करत आपला चालू आहे नाश्ता. पौष्टिक आहे ना. दाणे काढायचं जीवावर येते त्याचं. फक्त दाणे काढायची होती माझी. काढले आठवणच नाही राय करायचं. काय पिल्लू मस्त करा तेलकट केल्यापेक्षा. चला चला बाय. इकडे काय लावलं तू? पावडर? हा, स्वामीने पावडर लावलं. बाय पाय स्वामीनी, बघा आमची स्वामीनी बम्माज. हाय कर बाई. हा मस्त. त्या हॉटेलमध्ये गौरेचे रोडगे आहे. रोडगा फेस्टिवल असते. घे स्वामीनी ऍपल. ऑफ टाइमली भेटत नाही राहते ना, दुपारची राहते. दुपारचं यायचं पाय चांगलं उद्याला.
गणपती एवढे तर त्यानंतर हे पण आवरून आले होते खाली. मग यांना पण मस्तपैकी ॲपल कट करून दिला. तसे तर ते नाश्ता करतच नाही. मग त्यांच्यासाठी फ्रूट वगैरे काही जे असेल ते मग मी त्यांना कट करून देत असते. तर त्यांना पण आज शेतात जायचं होतं, गावाकडे शेतात चक्कर मारायला. बरेच दिवस झाले शेतामध्ये चक्कर नव्हता झाला त्यांचा. तर ते जाणार होते म्हणून त्यांना ॲपल दिला आणि जे आपल्याला एनर्जी ड्रिंक आहे ते पण दिलं. त्यांनी सर्वात आधी एनर्जी ड्रिंक वगैरे घेतलं आणि मग ॲपल जो होता तो खाऊन घेतला. आम्ही पण छान मस्त गप्पा करत करत एक ॲपल खाल्ला. आणि असंच आपलं नेहमीप्रमाणे जो टाईम आहे आपल्या फॅमिलीसोबतचा सकाळचा, तो मस्तपैकी आम्ही घालवत असतो, जवळजवळ 15 ते 20 मिनिट. कसं आहे, घाई गडबड आपली नेहमीच असते, आपल्याला कामं तर नेहमीचेच लागलेले आहे, पण फॅमिलीसाठी थोडा तरी वेळ आपण काढला पाहिजे. म्हणून म्हटलं चला आता नेहमीप्रमाणे मी अशी गप्पा करत असते. छान आता इथे स्वामिनीसोबत डान्स वगैरे चालू होता आमचा. नंतर हा व्हिडिओ आहे दुपारच्या जेवणाचा. तर दुपारी मस्तपैकी आम्ही जेवण करायला बसलो. ही आहे दुपारची वेळ. तर आजच्या जेवणामध्ये छानपैकी गरमागरम चपाती, भात, शेंगदाण्याची आमटी आणि शिमला मिर्च आणि बटाट्याची भाजी अशा आजचा दुपारचा जेवणाचा बेत होता. मस्तपैकी आम्ही छान गरमागरम असं जेवण केलं. दुपारी जवळजवळ 2 वाजले होते. आणि त्यानंतर बघा आज स्वामिनीने पहिलं पाऊल टाकलं आहे. ती छानपैकी अशी चालायला लागलेली आहे. मस्त सगळ्या घरभर नुसतं फिरत आहे ती. आज तिला मज्जा वाटत आहे चालायला. तर आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.